Hello friends, I am Mr. Ravindra Bhalirao and I welcome you to my channel that is English for Learners. Dear students, in today's video we shall discuss one more important 10 standards lesson that is his first flight. तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे विशेषतः इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी कारण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करीत आहोत इयत्ता 10वीचा इंग्लिश विषयामध्ये असलेला 1.5 लेसन दॅट इज हिज फर्स्ट फ्लाइट त्याचे पहिले उड्डाण. एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे. या स्टोरीमधून आपण काय शिकू शकतो की जर आपण पहिल्यांदा सक्सेसच्या दिशेने वाटचाल करीत असतो, इफ यू वॉन्ट टू सक्सेस टू अचीव सक्सेस इन फर्स्ट टाइम विच क्वालिटीज आर रिक्वायर्ड, तर आपल्याकडे कोणते गुण असायला पाहिजेत हा एक मेसेज याच्यामधून आपल्याला शिकायला भेटणार आहे. बघूया स्टोरी काय आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. तर हिज फर्स्ट फ्लाइट इन दिस स्टोरी आय वुड लाईक टू गिव्ह सम सेंट्रल आयडिया. थोडक्यात तुम्हाला याची स्टोरी सांगतो. तेथे एक फॅमिली आहे, अ सी गर्ल फॅमिली, समुद्र पक्ष्याची फॅमिली आहे. देर इज अ यंगर सी गर्ल, एक छोटा समुद्र पक्षी आहे. अँड हिज पॅरेंट्स आर देअर, त्याचे आई वडील. ही हॅव 2 ब्रदर्स अँड 1 सिस्टर, 2 भाऊ आणि 1 बहीण आहे. सो दिस इज द फॅमिली ऑफ सी गर्ल अँड दे आर लिव्हिंग इन दॅट लेज. हा लेज बोलतात, म्हणजे एक प्रकारचा अरुंद फळीसारखा एरिया आहे डोंगरावरती, तिथे ते राहतात. आता याचे जे ब्रदर्स आहेत अँड सिस्टर, दे लर्न टू फ्लाय, ते फ्लाईंग करायला शिकले. बट हा जो सी गर्ल आहे, छोटा पक्षी आहे, त्या उंच डोंगरावरती राहतो त्या कपारीमध्ये आणि त्याच्या समोर अतिशय खोल दरी आहे आणि दरीच्या समोर पुढे पसरलेला समुद्र आहे. आणि तो जेव्हा फ्लाईंग करायचा ट्राय करतो आणि अफ्रेड अ लॉट, तो खूप घाबरतो, जीवाच्या भीतीने तो घाबरतो. ही कॅन नॉट फ्लाय बिकॉज ही डिड नॉट हॅव द करेज अँड कॉन्फिडन्स. आणि मग त्याचे आईवडील त्याला वेगवेगळे प्रकारे फ्लाईंग करण्यासाठी परावृत्त करतात किंवा एनकरेज करतात, पण तो घाबरतो आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे हाऊ हिज पेरेंट्स टॉट हिम टू फ्लाय, कशा प्रकारे त्याला फ्लाईंग करण्यासाठी त्याला एनकरेज करतात, हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघायला विसरू नका. लेट्स गो. आपण लाईनवाईज आपण चर्चा करूया. द यंग सी गर्ल वॉज अलोन इन हिज लेज. हा यंग सी गर्ल, छोटा पक्षी, यंग म्हणजे छोटा, अलोन म्हणजे एकटाच या लेजवरती, म्हणजे या अरुंद फळीसारखा जो एरिया आहे डोंगरावरती, तिथे तो राहतो आहे, थांबलेला आहे. ऑलरेडी त्याची फॅमिली असते पण ते ऑलरेडी दे वेर फ्लोन अवे, ते निघून गेले असते. हिज 2 ब्रदर्स अँड सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे अ डे बिफोर. एक दिवस अगोदर त्याचे 2 भाऊ, 2 ब्रदर्स अँड 1 सिस्टर हॅड फ्लोन अवे. ते मस्तपैकी छान उडून गेलेले असतात, ते फ्लाय करायला शिकलेले असतात. ओके. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. तो का त्यांच्याबरोबर फ्लाईंग करून गेला नाही, कारण ही हॅड बीन अफ्रेड, तो घाबरत होता, टू फ्लाय विथ देम, त्यांच्याबरोबर उडण्यासाठी. सम हाऊ वेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड, कसे त्याने इथून ते इथपर्यंत फॉरवर्ड रनअप घेतला, म्हणजे उडण्या अगोदर थोडंसं धावत होतो. लहान पक्षी उडण्याच्या अगोदर ती प्रक्रिया करतात. अँड टुवर्ड द ब्रिंक, या ब्रिंकपर्यंत, ब्रिंक म्हणजे हा जो काठ आहे त्याला ब्रिंक बोलतात, ब्रिंकपर्यंत. अँड लेज, ब्रिंक ऑफ द लेज, अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स. उडण्या अगोदर जे विंग्ज आहेत, पंख आहेत, ते फ्लॅपिंग करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे फडकवण्याचा प्रयत्न करतो वरती आकाशात फ्लाईंग करण्यासाठी. ही बिकेम अफ्रेड, पण तो खूप घाबरला, तो उडू शकला नाही. अँड द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन द बेनिथ. त्याने बघितलं, तो घाबरला, कारण त्याच्यासमोर अ ग्रेट एक्सपान्स, एक्सपान्स म्हणजे पसरलेला आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणे ओशन किंवा महासागर पसरलेला आहे. आणि त्याच्या बेनिथ, त्याच्या खाली खोल, अशा खूप खाली खोलवरती, बेनिथ म्हणजे खाली, बेनिथ अँड स्ट्रेच डाऊन, एकदम खाली, डाऊन खालच्या दिशेला काय आहे. अँड वॉज सच अ लॉंग वे डाऊन द माइल्स डाऊन, आणि खाली खूप दरी आहे, माइल्स, कित्येक मैल खाली, आणि त्याच्या पुढे मग समुद्र पसरलेला आहे. सो ही अफ्रेड लॉट वेन ही सॉ दिस सीन. हे भयानक दृश्य बघितल्यानंतर तो घाबरतो आणि तो उडू शकत नाही, तो उडण्यापासून तिथेच थांबतो. नेक्स्ट, ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. का तो फ्लाय करत नाही? ही फेल्ट, त्याला जाणवलं, इफ आय ट्राय टू फ्लाय माय विंग्स वूड नेवर सपोर्ट मी. माझे जे पंख आहेत मला आधार देणार नाही आहेत, मला उडता येणार नाही, मग मी खाली दरीमध्ये कोसळेल आणि मी मरेल, या भीतीने तो घाबरलेला आहे. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज. मग त्याने आपली बिचारी मान खाली घातली, पराजय झाला, अनसक्सेस झाला, आणि परत त्या हा लेजचा जो एरिया आहे, ते जो होल आहे, तो होलमध्ये जाऊन परत इथे जाऊन त्या
कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. लिटल होल. इवन वेन इच ऑफ हिज ॲट ही स्लेप्ट ॲट नाईट, त्या रात्री तो तिथेच झोपलेला आहे. एक दिवस अगोदर त्याचे सर्वजण पेरेंट्स अँड ब्रदर्स अँड सिस्टर दे वे फ्लोन अवे, निघून गेलेले असतात. अँड ही वॉज अलोन ॲट दॅट नाईट, त्या रात्री तो एकटाच तिथे झोपतो. इवन वेन इच ऑफ हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स लिटल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू द ब्रिंक अँड फ्लॅप देअर विंग्स. त्याचे जी भावंड आहेत, त्या भावंडाचे जे पंख आहेत दे आर मोर शॉर्टर दॅन हिम, त्याच्यापेक्षा लहान पंख आहेत. तरी देखील दे फ्लॅप देअर विंग, त्यांनी पंखाची फडफड केली आणि फ्लाईंग करून निघून गेले. याचे पंख बऱ्यापैकी मोठे असून देखील तो उडू शकत नाही, बिकॉज ऑफ ही डिड नॉट हॅव करेज, ही डिड नॉट हॅव कॉन्फिडन्स. त्याच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे, त्याच्यामध्ये धाडस नाही या म्हणून. अँड फ्ल्यू अवे, ही फेल टू मस्टर अप करेज. मग तो अपयशी ठरला, ही फेल ठरला त्या फ्लाईंग करण्यासाठी. का? मस्टर ऑफ करेज, तो आपलं धाडस एकवटू शकला नाही. तो मस्टर करायची म्हणजे धाडस एकवटणे, धैर्य एकवटणे. अँड टू टेक दॅट प्लंज, म्हणजे फ्लाईंग करण्यासाठी जो प्लंज किंवा झेप जम्प मारावी लागते, त्यासाठी त्याच्याकडे धाडस नव्हतं, त्याने धाडस एकवटलं नाही. अँड विच ॲपियर टू डेस्परेट, कारण ते जम्प घेणं त्याला एकदम डेस्परेट वाटत होतं, अतिशय डिफिकल्ट वाटत होतं, कठीण वाटत होतं. आय कॅन नॉट फ्लाय. सो बिकॉज ऑफ दॅट डिड नॉट हॅव कॉन्फिडन्स नसल्यामुळे तो फ्लाईंग करत नाही. मग पुढे काय झालं? हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली अँड अपब्रेडिंग. मग तो एकटाच ते बसलेला आहे. त्याचे फादर मदर त्याचे ते येतात अराउंड हिम, त्याच्या भोवती येतात. दे वेर कॉलिंग श्रीली, मोठ्याने आवाज करून त्याला बोलवतात, चल फ्लाय कर. अँड दे वेर अपब्रेडिंग, अपब्रेडिंग म्हणजे ते अतिशय रागावलेले आहे त्याच्यावरती. रागावरून त्याने मोठे श्रीली म्हणजे मोठ्या आवाजाने त्याला बडबडतात, अपब्रेडिंग म्हणजे रागावतात. सो या प्रकारे त्याला. अँड थ्रेटनिंग, त्याला धमकी देखील देतात, धमकावतात. थ्रेटनिंग म्हणजे धमकावणे. काय म्हणून धमकावतात? टू लेट हिम स्टार ऑन हिज लेज, या लेजवरती तुला आम्ही उपाशी ठेवू. इफ यू डिड नॉट फ्लाय वी विल नॉट गिव्ह फूड टू ईट. तू जर फ्लाईंग करण्याचा प्रयत्न केला नाही तर आम्ही तुला खाण्यासाठी काही देणार नाही. यू विल लिव्ह देअर स्टार, तू उपाशी तिथे राहशील, असे त्याला धमकी देतात. अनलेस ही फ्ल्यू अवे, जोपर्यंत तू फ्लाईंग करत नाही तोपर्यंत वी विल नॉट गिव्ह एनिथिंग टू इट, असं ते बोलतात. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव्ह, परंतु लाईफ ऑफ हिम, जीवाच्या भीतीने तो काही मूवमेंट करत नाही, हालचाल करत नाही. तो तसंच ऐकतो आणि तिथेच गप्प बसतो. मग पुढे काय होतं? हे पॅरेंट्स काय करतात? देन दॅट वॉज द 24 hours ॲगो, 24 तास उलटून गेलेले आहेत. रात्री तुझे एकटा झाला, मॉर्निंग झालेली आहे. अँड सिन्स देन नो बडी हॅड कम नियर टू हिम, 24 तासापासून नो बडी हॅड कम नियर हिम, त्याच्या सगळे निघून गेलेत आणि कोणी त्याच्याजवळ आलं नाही. त्याला भूक लागलेली आहे, खाण्यासाठी कोणी दिलेलं नाही आहे. द डे बिफोर ऑल डे लॉंग ही हॅड वॉच हिज पेरेंट्स फ्लाईंग अबाउट विथ हिज ब्रदर्स अँड सिस्टर. एक दिवस अगोदर त्यांनी बघितलं जेव्हा त्याचे ब्रदर्स सिस्टर फ्लाईंग करून निघून गेले. दॅट टाईम हिज पेरेंट्स वेअर फ्लाईंग विथ द ब्रदर्स अँड सिस्टर. त्याचे पेरेंट बघत होता की त्याचे पेरेंट्स, आई वडील त्याच्या ब्रदर्सबरोबर सिस्टरबरोबर मस्त छान फ्लाईंग करीत होते. त्याच्या भावंडाला ते शिकवित होते फ्लाईंग करायला. ओके. अँड परफेक्टिंग देम इन द आर्ट ऑफ फ्लाईट. त्याचे पेरेंट्स त्या ब्रदर्स सिस्टरला परफेक्ट करीत होते, परिपूर्ण करीत होते, टीचिंग करीत होते. कशामध्ये? आर्ट ऑफ फ्लाय, आर्ट ऑफ फ्लाईट म्हणजे उडण्याची कला त्याला शिकवित होते त्याच्या भावंडाला. आणि हा सगळं एक दिवस अगोदर बघत होता. ठीक आहे. टीचिंग देम हाऊ टू स्कीम, पेरेंट टीच करत होते हाऊ टू स्कीम. हाऊ टू स्कीम म्हणजे समुद्र सपाटीपासून, ऑन द सरफेस ऑफ द सी, सरफेस पृष्ठभागावरून फ्लाईंग करणे, दॅट इज कॉल्ड स्कीम. अँड द वेव्ज, त्या समुद्र सपाटीच्या वेव्ज असतात, लाटावरून कशा प्रकारे फ्लाईंग करायचं ते शिकवित होते. हाऊ टू डाईव्ह फॉर फिश, आणखीन काय शिकवत होती? हाऊ टू डाईव्ह, डाईव्ह म्हणजे पाण्यामध्ये झेप घेऊन फिश पकडणे, पाण्यामध्ये सूर मारणे. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ फ्लाईंग. फ्लाईंगचे वेगवेगळे कला हिज पेरेंट्स वर टीचिंग हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स. ठीक आहे. ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच फर्स्ट हेरिंग. त्याने हे पण बघितलं की त्याचा जो ओल्डर ब्रदर्स आहे म्हणजे मोठा भाऊ आहे. अँड फर्स्ट टाईम ही डाईव्ह इन टू सी अँड कॅच द फिश अँड द नेम ऑफ दॅट फिश वॉज हेरिंग. पहिल्यांदा त्याने सूर मारला, त्याने शिकवलं पाण्यामध्ये पेरेंट्सनी, आणि सूर मारून पाण्यामध्ये डाईव्ह घेऊन फिश पण पकडला.
त्या फिशचं नाव जे आहे त्यांच्या आवडीचं हेरिंग नावाचं फिश, नेम ऑफ द फिश, अँड डिओर इट, आणि त्यांनी खाल्ला देखील. हे सगळं तो इथून बघत होता. पुढच्या त्या बेटावरती तिथे सर्वजण त्याचे पेरेंट्स अँड ब्रदर्स तिथे थांबलेले आहेत. ओके. अँड स्टँडिंग ऑन द रॉक वाईल हिज पेरेंट्स सर्कल अराउंड रेझिंग अ प्राऊड कॅकल. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा मासा पकडला, खाल्ला, तेव्हा त्याचे पेरेंट त्याच्या आजूबाजूला भोवती थांबून दे वेर प्रेझिंग, सर्वजण मिळून पेरेंट्स त्याला प्रेझिंग करीत होते, त्याची प्रशंसा करीत होती, स्तुती करत होते. दे वेर कॉंग्रॅच्युलेटिंग हिम, त्याचं अभिनंदन करीत होते. आणि बिचार हा एकटाच उदासपणे ते बसलेला आहे, कारण तो घाबरतोय फ्लाईंग करायला. ओके. अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅटो. मग सकाळी त्यांनी बघितलं की सर्व मॉर्निंग तिथे एका प्लेट आहे, म्हणजे पठारासारखा एरिया आहे बाजूच्या त्या रॉकवरती, आणि तिथे सगळी फॅमिली तिथे जमा झालेले, एकत्र जमा झालेले आहेत. अँड मिड वे डाऊन द अपोजिट क्लिफ टाउंटिंग हिम फॉर हिज कॉवर्डिस. आणि तिथून सर्वजण याला बघून टाउंटिंग करीत होते, त्याच्यावरती कमेंट्स करीत होते, त्याला चिडवीत होते. कशामुळे? कॉवर्डिसमुळे. तू कॉवर्डिस आहे, तू यू आर अ कॉवर्ड. कॉवर्ड म्हणजे तू भित्रा आहेस, तुला उडता येत नाही, तू घाबरतोयस. म्हणून सर्वजण इथून त्याचे पेरेंट्स आणि ब्रदर्स सिस्टर्स वे टॉन्टिंग हिम, त्याच्यावरती कमेंट्स करतात, टॉन्टिंग करतात. ठीक आहे. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. दुसरा दिवस उजाडलेला आहे, आकाशामध्ये सनराईज झालेला आहे, वरती आलेला आहे. असेंडिंग म्हणजे वरती येणे. ओके. अँड ब्लेझिंग ऑन हिज लेज, आणि हा जो लेजचा एरिया आहे याच्यावरती तिचा सूर्यप्रकाश तीव्र पडलेला आहे. ब्लेझिंग म्हणजे प्रकाश, सूर्यकिरणं पडलेली आहेत. अँड दॅट फेस द साऊथ, ह्या ब्लेजचा तोंड जे साऊथ दिशेला आहे, द साऊथ. आणि ही फेल्ड द हीट, आणि इथे तो आलेला आहे आणि त्याला थोडी हीट जाणवायला लागते, कारण सूर्यकिरण डायरेक्ट त्या लेजवरती पडलेले आहेत, ते जिथे राहतो त्या लेजवरती. आणि त्याने 24 तासापासून काही खाल्लेलं देखील नाही. सो ही फेल्ड, त्याला जाणवलं, बिकम हंग्री, तो हंग्री झालेला आहे, भुकेलेला आहे. बिकॉज ही हॅड नॉट इटन द सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. एक दिवस अगोदरच्या रात्रीपासून, मध्यरात्रीपासून, खालच्या रात्रीपासून त्याने काही खाल्लेलं नाही. आणि दॅट इज वाय ही फील हीट, ती सकाळची हीट त्याला जाणवू लागली. अँड ही स्टेप स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज. लेजपासून हळूच तो ब्रिंककडे हळूहळू येत जातो, आउट ऑफ द होल. लेजपासून ब्रिंक म्हणजे काटापर्यंत येतो. आणि अँड स्टँडिंग ऑन द वन लेग, इथे येऊन तो एका पायावरती स्टँड म्हणजे उभा राहतो. थोडासा तो प्रिटेंडिंग ढोंग करण्याचा प्रयत्न करतो आहे की मी किती दुःखी आहे, मी किती भुकेलेला आहे, मला कोणीतरी हेल्प करा, मला खाण्यासाठी द्या. असे काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी तो करतो इथे. विथ द अदर लेग, परत दुसरा पाय त्याने काय केलं, हिडन अंडर हिज विंग. एक पायावरती उभा राहतो आणि दुसरा पाय पंखाखाली हिडन करून ठेवतो, लपवून ठेवतो. क्लोज वन आय देन द अदर, एक डोळा बंद करतो, नंतर दुसरा डोळा बंद करतो. अशा प्रकारे त्याने झोपेचं ढोंग करतो. अँड प्रिटेंडेड दॅट ही वॉज, इथे दिसत नाही आहे की तो खूप थकलेला आहे, हंग्री आहे, तो झोपलेला आहे, असं तो त्याच्या पेरेंट्सला, त्याच्या बाकीच्या फॅमिली मेंबर्सना दाखवण्याचा ट्राय करतो. ठीक आहे. नेक्स्ट, ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर्स लाईंग ऑन द प्लेटो डोझिंग विथ देअर हेड संक इन टू देअर नेक्स. बघितलं त्याने, हा इथे पूर्ण एक पायावरती उभं राहून तो प्रिटेंडिंग करतोय, दिखावा करतोय की आय एम व्हेरी मच हँग्री, नाव आय एम स्लीपिंग, असं तो ढोंग करतोय. पण तेव्हा त्याच वेळी त्याचे जे 2 brothers अँड सिस्टर्स आहेत, दे वेर डोसिंग, ते छानपैकी खाऊन, डोझिंग म्हणजे डुलकी घेत होते, झोप काढत होते. अशा प्रकारे नोबडी वॉज केअरिंग अबाउट हिम, नोबडी वॉज नोटिसिंग, कोणी त्याच्याकडे लक्ष देत नव्हते, ते मग आपल्या मजेमध्ये आहेत. ठीक आहे. अँड हिज फादर वॉज प्रेनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आता ते प्रत्येकाची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. 2 brothers अँड सिस्टर दे वेर डोझिंग म्हणजे झोप काढत होते, डुलकी घेत होते. अँड फादर वॉज प्रेनिंग हिज फेदर्स, फादर काय करतो, आपले फेदर जे पंख ते प्रेनिंग म्हणजे क्लिनिंग करत होते, चोचीने प्रेनिंग. अँड राईट, ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. फक्त आईचं मात्र, ही जी मदर आहे तिचं लक्ष त्याच्याकडे होतं की तिला माहिती की याने काय खाल्लेलं नाही आहे. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हम्प. ते एका हम्प म्हणजे थोड्याशा उंच ओटावरती उभी राहिलेली आहे, ऑन द प्लेट त्या पठाराच्या. अँड हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड, तिचे पुढचा भाग तो पुढे असं थ्रस्ट करते, पुढे काढते आणि ती बघण्याचा ट्राय करते. ठीक आहे. शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश ले ॲट हर फीट. मग तिच्या पायाजवळ, फीटजवळ एक तिने फिश आणलेला आहे आणि शी टोर, टिअरचा पास्ट टेन्स टोर, टिअर म्हणजे कट करणे, कट करते म्हणजे कट केलेला आहे. अँड पुढे होऊन ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि फिश कट केल्यानंतर आपली जी बीक आहे म्हणजे चोच आहे ती
त्या रॉकवरती खडकावरती स्क्रॅप करते म्हणजे घासते. पक्षीसुद्धा बघा चोचीला धार करण्यासाठी चोचीला धार येण्यासाठी ते स्क्रॅप करतात म्हणजे घासतात. तशा प्रकारे ती कट केल्यानंतर फिश कट केल्यानंतर ती आपली चोच त्या रॉकवरती स्क्रॅप करते घासते. द साईट ऑफ द फूड मॅडर्न हिम आणि हा बघतो कारण हा खूप भुकेलेला आहे, हंग्री आहे. आणि ते साईट ऑफ द फूड म्हणजे ते माशाचं फूड बघितल्यानंतर तो अगदी मॅडर्न होतो म्हणजे वेडापिसा होतो. आणि तो मग मम्मीला त्याच्या आईला तो रिक्वेस्ट करतोय. हाऊ ही लव टू टिअर द फूड दॅट वे स्क्रॅपिंग हिज बॅक नाव अँड अगेन द वेट. त्याला ते ही लव टू कट दॅट फिश त्याला खूप आवडतं. तो फिश काय करायला टिअर करायला कट करायला कारण ते मम्मीने ते बघितलेलं आहे आणि त्याला खायला खूप आवडतं. रॉकवरती आपली चोच घासायला आवडते आणि म्हणून तो आता खूप वेडापिसा झालेला आहे. तर काय करतो गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग सम फूड. मग इथून तो आवाज द्यायला सुरुवात करतो गा 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 असा आवाज करतो प्लीज ब्रिंग मी सम फूड. आता त्याचा तो आवाज म्हणजे एक प्रकारचं कम्युनिकेट करतो ते मम्मीला की मला तो खाण्यासाठी दे म्हणून. मग तिकून त्याची आई गॉ कॉल हा शी स्क्रीम बॅक. ती पण बॅकने परत रिप्लाय देते एक डेरिसिव्हली म्हणजे त्याला चिडवण्याच्या उद्देशाने. हा चल चल तुला काय देते पण बघ फ्लाईंग कर अगोदर या प्रकारे तिला चिडवण्याच्या उद्देशाने ती पण हे रिप्लाय देते. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. पण हा परत तिला कॉलिंग करतोय बोलावतो आहे प्लीज गिव्ह मी द फूड प्लीज गिव्ह मी फिश टू ईट. प्लेंटिवली म्हणजे व्हेरी सॉरोफुली दुःखाने तिला विनंती करते खाण्यासाठी दे. ती मात्र चिडवते आहे. अँड आफ्टर अ मिनिट ऑर टू 1 मिनिट झाल्यानंतर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. अचानक तो आनंदाने ओरडायला लागतो. आता अशी काय घटना घडली की तो आनंदाने ओरडू लागतो मोठ्याने. अटर म्हणजे मेकिंग साऊंड आपण म्हणू शकतो. जॉयफुली म्हणजे आनंदाने. बिकॉज हिज मदर हॅड पिक अप द पीस ऑफ फिश. त्याने बघितलं की मम्मीने तो माशाचा तुकडा उचलून घेतलेला आहे चोचीमध्ये आणि ती घेऊन काय करत आहे अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ हिम. आणि त्याच्या दिशेने ती फ्लाईंग करत येत आहे. आणि हे दृश्य बघितल्यानंतर ही बिकम सो मच हॅपी. तो खूप आनंदित झालेला आहे कारण त्याला आता वाटलं की मम्मी आता आणून तो माशाचा तुकडा मला खाण्यासाठी देणार. ओके. ही लीन आउट इगरली. तो पुढे लीन होतो म्हणजे झुकतो. आता पुढे म्हणजे समोर येऊन कधी जवळ येऊ आणि कधी खाऊ असं झालेलं आहे. अँड टॅपिंग द रॉक विथ द फीट. पायाने पाय टॅप करतो आपटतो आहे याच्या रॉकवरती. अँड ट्राईंग टू गेट नियरर हर. तिच्या जवळ जाण्याचा हा ट्राय करतो तो फिश पकडण्यासाठी घेण्यासाठी. ठीक आहे. शी फ्ल्यू अक्रॉस. त्याच्याकडे ती आलेली आहे परंतु एकदम जवळ आली नाही. ते मध्येच येऊन बट शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम. अगदी त्याच्या जवळ अपोजिट विरुद्ध दिशेला असते. अँड शी हॉल्टेड. अधिक जवळ येऊन तिथे मध्येच ती स्टॉप्ड होते. हॉल्टेड म्हणजे स्टॉप्ड हवेमध्येच थांबते. जवळ येऊन त्याला ती माशाचा तुकडा देत नाही आहे. राईट. हर विंग्स मोशनलेस द पीस ऑफ. तिचे पंख पूर्ण मोशनलेस झाले म्हणजे हालचाल होत नाहीत. बट शी वॉज इन द स्काय. त्या स्पेसमध्ये तिथेच आहे जवळ आलेली नाही आहे. ओके. द फिश इन हर बिक ऑलमोस्ट विदिन द रीच. तिच्या चोचीमधला जो फिश आहे ऑलमोस्ट जवळपास त्याच्या रीच म्हणजे एकदम जवळ पोहोचण्या इथपर्यंत जवळ आहे. पण टच करण्यासाठी त्याला थोडंसं पुढे जाऊन जंप करावी लागणार. इथपर्यंत जवळ आहे पण तो जास्त जवळ येत नाही आहे. ते हॉल्ट केलेलं आहे स्टॉप झालेलं आहे या मध्येच स्पेसमध्ये. नेक्स्ट. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. हा एकदम 1 मिनिट त्याला सरप्राईज होतं. आश्चर्य वाटतं की वाय शी इज नॉट कमिंग नियरर टू मी. का ती माझ्या जवळ येत नाही आणि ती फिश देत नाही आहे म्हणून. वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियर अँड देन मॅडर्न बाय हंगर. का देत नाहीचं त्याला खूप सरप्राईज वंडर झाले आश्चर्य झाले. अँड मॅडर्न बाय इकडे तो वेडापिसा झालेला भुकेला झाल्यामुळे ही डायव्ड ॲट द फिश. शेवटी त्याने विचार न करता अगदी जवळ होता म्हणून त्याने डाईव्ह मारतो जंप मारतो टू कॅच दॅट फिश फ्रॉम हर बिग. त्या चोचीमधून तो फिश पकडण्यासाठी पुढे झेप घेतो. पण होतं काय झेप घेतल्याबरोबर तो या ब्रिंकवरून पुढे जातो आणि पुढे पडतो खाली. अँड विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन द स्पेस. आता तो स्पेसमध्ये आहे. त्या काठावरून तो पुढे पडला आणि त्याच्या तोंडातून लाऊड स्क्रीम मोठा आवाज बाहेर पडतो आणि तो फॉल डाऊन होतो. तो खाली पडायला लागतो कारण तो फिश तर काय त्याला
कॅच करू शकला नाही, तिला टच होऊ शकला नाही, तो खाली फॉल डाऊन होतो स्पेसमध्ये. देन मॉन्स्टरस टेरर सीज हिम. अगदी मॉन्स्टरस म्हणजे भयानक, टेरर म्हणजे भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. तो अतिशय घाबरला. अँड हिज हार्ट स्टूड स्टील. जणू काय त्याचं हृदय स्टील म्हणजे स्तब्ध झालेलं आहे, थांबलेलं आहे, अशी अवस्था झाली. दॅट मीन्स दॅट बर्ड यंग सीगल बिकम सो मच अफ्रेड. तो अतिशय घाबरलेला आहे आणि वरून तो फॉल डाऊन होतोय, खाली पडतोय आहे. ओके, बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. तो खाली असा फॉल डाऊन होत पडला, जसा पतंग तुटल्यानंतर खाली असे येतो त्या प्रकारे. परंतु ही जी भीती होती, तो खाली पडत होता, 1च मिनिट राहिली. त्यानंतर काय झालं, द नेक्स्ट मोमेंट, पुढच्या क्षणी ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड. पुढच्या क्षणी त्याला असं जाणीव झाली की त्याचे पंख ॲटोमॅटिक स्प्रेड झालेत, म्हणजे साईडला पसरले, आणि द विंड रश्ड आणि स्टार्टेड फ्लाईंग. म्हणजे बोलतात ना, माशाच्या पिल्लांना आणि पक्ष्यांच्या पिल्लांना पोहायला आणि फ्लाईंग करायला शिकवावं लागत नाही. ते नॅचरल गॉड गिवन गिफ्ट आहे. सो ही स्प्रेड हिज विंग्स अँड ही स्टार्टेड फ्लाईंग. तो फ्लाय करायला लागतो. अँड द विंड रश्ड अगेन्स्ट ब्रेस्ट फेदर्स. मग पुढे पुढे तो फ्लाईंग करत होतो आणि पुढून जी हवा येते, एअर, वारा, त्याच्या पंखाखालून कापत कापत तो पुढे ब्रेस्ट, छातीशी जाणीव होते. फेदर्स अँड अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. म्हणजे स्टमक, पोटाजवळ, पंखाखालून ती वारा लागतो आणि तो पुढे फ्लाईंग करत पुढे निघालेला आहे. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग कटिंग थ्रू द एअर. तो असं फील करू शकत होता की आता फ्लाईंग करताना ते जे विंगचे जे टिप आहे, म्हणजे पुढचं टोक आहे, वाऱ्याला कट करत, कापत कापत तो पुढे फ्लाईंग करत निघालेला आहे. सो हिअर द यंग सीगल, नाव ही वॉज नॉट फॉलिंग डाऊन बट ही वॉज ॲक्च्युली फ्लाईंग इन द स्पेस. तो ॲक्च्युली तो आता फ्लाईंग करायला लागला होता, उडत होता आणि बिंदासपणे पुढे चाललेला होता. ही वॉज नॉट फॉलिंग डाऊन नाव. तो आता खाली पडत नव्हता या अर्थाने. मग पुढे काय झालं, ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. आणि छानपैकी तो आता सोरिंग करतो. सोरिंग म्हणजे खालून वरती जेव्हा झेप घेतो, दॅट इज कॉल्ड सोरिंग. आकाशामध्ये वरती झेपवणे. मग कधी वरती अपवर्ड्स, कधी डाऊनवर्ड्स, कधी अपवर्ड्स. सो इन दिस वे दॅट यंग सीगल वॉज फ्लाईंग व्हेरी हॅपीली, राईट. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता तो त्याच्या मनामध्ये कसल्याही प्रकारची भीती नव्हती, तो आता घाबरत नव्हता. ही जस्ट फेल्ट डिझी. थोडंसं बिट म्हणजे थोडेसे डिझीनेस त्याला जाणवत होता. बिकॉज ऑफ हंगर, भूक लागल्यामुळे, उपाशी असल्यामुळे थोडीशी डिझी म्हणजे चक्कर आल्यासारखं त्याला फील होत होतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग. त्याने छान आपले पंखाची फडफड केली. अँड वन्स अँड ही सोड अपवर्ड्स. आणि पंखाची फडफड करून अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेला मस्त तो सोरिंग करू लागला, झेपावू लागला, फ्लाईंग करू लागला. गा 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 तो आवाज करतो आईच्या दिशेने. गॉ कॉल हा, त्याची मदर पण त्याला रिप्लाय देते. अँड सूप्ड पास्ट हिम. आणि ती रिप्लाय देऊन त्याच्या पास्ट हिम, सूप म्हणजे स्वीप, वेगाने फ्लाईंग करत करत त्याच्याबरोबर येते. सो नाव हिज मदर वॉज जॉईन विथ हिम. त्याच्याबरोबर ती जॉईन झालेली आहे. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. वेगाने आल्यामुळे तिच्या विंगचे पंखाचा मोठा आवाज ऐकायला येतो. ही ॲन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. परत तो मोठ्याने आवाज करतो आहे. सो नाव द यंग सी गर्ल इज व्हेरी मच हॅपी अँड ही इज फ्लाईंग. सो दॅट इज वाय हिज मदर ऑल्सो इज लुकिंग व्हेरी हॅपी अँड शी इज जॉईन विथ हिम. त्याच्यावरती जॉईन झाले. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम अँड स्क्रीमिंग. त्याचा फादर पण त्याच्याबरोबर जॉईन झालेला आहे. तो पण आवाज करीत आहे, स्क्रीम करीत आहे. आणि ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर्स फ्लाईंग अराउंड हिम. त्यानंतर बघितले की 2 भाऊ आहे अँड सिस्टर आहेत, ते पण त्याच्या आनंदामध्ये सहभागी झालेले आहेत. सो ऑल दिस फॅमिली वेअर लुकिंग सो हॅपी. दे वेअर प्रेझिंग हिम. दे वेअर सो प्राऊड ऑफ हिम. तो त्याला प्रशंसा करतात, त्यांना खूप अभिमान वाटतो, कारण आता तो आता फ्लाईंग करायला हा यंग सीगल शिकलेला आहे. कर्वटिंग अँड बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग. सो दीज आर द डिफरंट टाईप्स ऑफ फ्लाईंग टेक्निकने तो आता फ्लाईंग करतो. कधी कर्वटिंग म्हणजे आपल्यापेक्षा असं वळणं घेतो, फ्लाईंग करतो. बँकिंग म्हणजे एक साईडनेच आपण एका पंख स्थिर ठेवून दुसऱ्या साईडने टर्न घेणे. सोअरिंग म्हणजे आकाशामध्ये झेपवणे. परत डायविंग म्हणजे खाली सूर मारणे. सो दिस डिफरंट वे दॅट young seagull was flying. Then he completely forgot that he had not always been able to fly. तो पूर्णपणे विसरून गेला
की एकेकाळी काही क्षणापूर्वी आय वॉज अनएबल टू फ्लाय, मला फ्लाय करता येत नव्हतं. ही वॉज फॉरगॉटन अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डायव्ह. तो स्वतःलाच कमेंडेड म्हणजे शाबासकी देत होता की माय हिमसेल्फ टू डायव्ह अँड सोअर अँड कव, की स्वतः मी कशा प्रकारे आता डाईव्ह करू शकतो, खाली सूर मारू शकतो, आकाशामध्ये झेप घेऊ शकतो, कर्वी करू शकतो म्हणजे वळण घेऊ शकतो. सो डिफरंट वे आय कॅन फ्लाय. सो ही वॉज व्हेरी प्राऊड फील. श्रीकिंग अँड श्रीली, मोठ्याने आवाज करीत. ही वॉज नियर द सी नाव. आता तो खाली आलेला आहे, समुद्राच्या जवळ, खाली सरफेसवरती. अँड फ्लाईंग स्ट्रेट ओव्हर इट, आणि त्या समुद्रावरून तो स्ट्रेटली पुढे फ्लाय करतो आहे. ठीक आहे. देन स्ट्रेट आउटवर्ड ओव्हर द ओशन, त्या महासागराच्या समुद्र सपाटीपासून तो स्किमिंग करतोय. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बेनिथ हिम, तेव्हा त्याने बघितलं खाली समुद्राचं पाणी ग्रीन कलरचं आहे, हे त्याला जाणवलं. अँड विथ लिटल रिजेस मूव्हिंग ओव्हर इट, अँड वन साईड देर इज अ रिजेस म्हणजे डोंगराच्या रांगा आहेत. अँड अनदर अपोजिट साईड, वन साईड देर इज अ वास्ट स्प्रेडेड ग्रीन ओशन, बाजूला महासागर पसरलेला आहे. एका साईडला रिजेस आहेत म्हणजे समुद्र डोंगर रांगा आहेत, आणि त्याच्यामधून तो आपला फ्लाईंग करत चाललेला आहे. हे सगळं दृश्य तो बघतो आहे. अँड रिजेस मूव्हिंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज ब्रिक साईडवेज अँड काव, एका बाजूला आपली बिग चोच फिरत, एका बाजूला रिच साईडला, ओशन साईडला. अँड व्हेरी हॅपीली ही इज अ फ्लाईंग देअर. ओके, नेक्स्ट. हिज पेरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर्स हॅड लँडेड ऑन द ग्रीन फ्लोरिंग, त्याच्या पुढे ते पण फ्लाईंग करत आले आणि पुढच्या दिशेला जाऊन ते समुद्राच्या पाण्यावरती, सरफेसवरती लँड झालेले आहेत. ॲक्च्युली सी गर्ल जे आहे, समुद्र पक्षी जे आहेत ते पाण्यावरती उतरतात. आता याला हा त्याच्यासाठी नवीन अनुभव होता की पाण्यावरती उतरायचं कशा प्रकारे. हिज ब्रदर्स अँड पेरेंट्स वेअर दे लँडेड बिफोर हिम, त्याच्या पुढे जाऊन ते लँड झालेले होते. ओके. अँड दे वेअर बेकनिंग हिम, बेकनिंग म्हणजे दे वेअर कॉलिंग हिम, त्याला इशारा करीत होते टू कम नियरर देम, त्यांच्याजवळ येण्यासाठी, टू हिम. अँड कॉलिंग श्रीली, जोरजोराने त्याला आवाज करून त्याला बोलवित होते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी, त्याला वाटलं ते खाली उतरले म्हणजे आपण पण आता पाय खाली सोडून आपण त्या ग्रीन सीवरती ड्रॉप होऊया, जणू जसं खडकावरती त्या लेजवरती उभा राहू शकतो तसं आपण पण उभा राहू शकतो असं त्याला वाटलं. आणि त्याने आपले पाय खाली ग्रीन सीवरती हे केले, लँड केले. हिज लेग्स सँक इन टू इट, परंतु त्याचे पाय पाण्यामध्ये सँक झाले. सँक म्हणजे बुडाले, त्याला माहिती नव्हतं पाय बुडतात म्हणून. ओके. ही स्क्रीम, तो घाबरला परत, त्याला वाटलं आता आपण खाली बुडणार पाण्यामध्ये. मग तो घाबरतो. अँड विथ अ फ्राईट, भीतीने घाबरला. अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन, परत तो अटेम्प्ट करतो, प्रयत्न करतो फ्लाईंग करण्याचा, आणि राईज त्याच्या खालून वरती फ्लाईंग करून उडण्याचा, राईज म्हणजे वरती येण्याचा तो ट्राय करतो. ओके. अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स, आपल्या पंखाची फ्लॅपिंग करून, फडफड करून. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर, पण तो एवढा वीक झाला होता, कमजोर झाला होता, अँड टायर्ड, थकला होता, कारण तो हंगरीमुळे, कारण भूक लागल्यामुळे. अँड ही कुड नॉट राईज, तो वरती येऊ शकला नाही. आता मग तो त्याला वाटलं आपण आता पाण्यामध्ये बुडणार. बट ॲक्च्युली एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज, पूर्ण फर्स्ट टाईम तुम्ही फ्लाईंग केल्यामुळे एक प्रकारे शरीराची एक्झरसाइज झाली होती, व्यायाम झाला होता. अँड फ्रॉम द लास्ट 24 hours ही हॅड नॉट इटन एनिथिंग, त्याने काही खाल्लं नव्हतं. सो ही वॉज व्हेरी एक्झॉस्टेड म्हणजे थकलेला होता. राईट. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी, पाण्यामध्ये ग्रीन सीमध्ये जे पाय पूर्णपणे बुडाले. अँड देन हिज बेली टच, आणि नंतर पाण्यामध्ये पाय बुडाल्यानंतर बेली जे पोट आहे पाण्याला टच झालं, स्पर्श झालं. अँड ही सँक नो फर्दर, पण पुढे तो काही बुडाला नाही, कारण नंतर तो काय करू लागला, फ्लोटिंग झाला. फ्लोटिंग म्हणजे तो पाण्यावरती तरंगू लागलो, म्हणजे तो पाण्यावरती हे पक्षी तरंगतात. हा पण पहिला अनुभव त्याच्यासाठी होता. ही वॉज फ्लोटिंग नाव, तो आता तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, आणि त्याच्याभोवती त्याची सर्व फॅमिली जमा झाली होती. अँड दे वेअर स्क्रीमिंग अँड दे वेअर फिलिंग सो प्राऊड, दे वेअर सो हॅपी, खूप आनंदाने त्याला प्रेझिंग करत होते, म्हणजे प्रशंसा, कौतुक करीत होते. अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉग फिश, आणि प्रत्येकाने त्याला खाण्यासाठी फिश आणलेला होता, म्हणजे एक शाबासकी म्हणून, त्याला कौतुक म्हणून. आणि प्रत्येकजण त्याला ऑफर करत होते, देत होतं, त्याला खाण्यासाठी फिश देत होते. म्हणजे अशा प्रकारे तुमच्याकडे जर कॉन्फिडन्स असेल, करेज असेल, आणि तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेसफुल ठरता, तर एव्हरी वन विल रेडी टू हेल्प यू, तुम्हाला सगळेजण प्रशंसा करते, तुम्हाला हेल्प करतील. सो अशा प्रकारे ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, अशा प्रकारे त्याने त्याच्या लाईफमधलं फर्स्ट फ्लाईट उड्डाण सक्सेसफुली कंप्लीट केलं.
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितपणे आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका. विश यू गुड डे, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.